अज्ञानाच्या अंधकारात कितमत पडलेल्या आणि अर्धष्ट विश्व दारिद्र्य उराशी पडलेल्या अशा हरिजन गिरिजन आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीमध्ये पिडलेल्या सर्व दीनदलित बांधवाचा ज्या महापुरुषाने उद्धार केला ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्मृतीस मी प्रथमतः अभिवादन करतो आणि माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो. खर तर या महाराष्ट्राचा, या मातीचा इतिहास कुठल्या एऱ्या गेऱ्यांनी किंवा लुंगू सुंगूंनी लिहिलेला नाही. या महाराष्ट्राचा, या मातीचा इतिहास लिहिलेला आहे शैरांच्या टाफांनी, घोड्यांच्या टाफांनी, ढगांच्या कडकडारांनी आणि डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या सायरांनी. खर तर एके दिवशी असंच महात्मा फुले दलित वस्तीतनं जात होते आणि दलित वस्तीतनं जात असताना त्यांच्या लक्षात आलं की एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे जो की अतिशय हुशार आहे, चाणाक्ष आहे, बुद्धिवान आहे, पण तोच ज्ञाना नावाचा मुलगा मात्र ज्ञानापासून, शिक्षणापासून वंचित आहे. ही गोष्ट ज्यावेळेस महात्मा फुलेंना कळाली त्यावेळेस महात्मा फुलेंनी आपल्या जवळील असले एक स्नेही ज्यांचं नाव मिर्झा साहेब, या मिर्झा साहेबांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे जो अतिशय हुशार आहे, चाणाक्ष आहे, बुद्धिवान आहे, पण तोच ज्ञाना नावाचा मुलगा मात्र ज्ञानापासून, शिक्षणापासून वंचित आहे. तुम्ही जरा त्याला तुमच्या शाळेमध्ये व्याकडेवरती बसवून 2-4 अक्षरांची ओळख होऊ द्या. तसेच मिर्झा साहेबांचा होकार आला आणि होकार आल्याबरोबरच तो मुलगा, ज्ञाना नावाचा मुलगा त्या शाळेच्या दिशेने चालत चालत निघून गेला. शाळेच्या दिशेने तो ज्ञाना नावाचा मुलगा चालत चालत निघून गेला. शाळेत जवळ आला, वर्गात जवळ आला आणि वर्गामध्ये पाऊल टाकणार तोच वर्गातली सगळी मुले वर्गाबाहेर आली. मिर्झा साहेबांना काही कळेनाच झालं. अरे काय 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 झालंय काय? आणि त्यातला एक मुलगा पुढे आला आणि म्हणाला, सर हा मुलगा दलित कुटुंबातला, दलित वस्तीतला हा मुलगा आहे सर. हा जर वर्गामध्ये आला तर आम्ही मात्र वर्गामध्ये बसणार नाही. तसे मिर्झा साहेब म्हणाले, अरे बाबांनो, हा मुलगा वर्गामध्ये बसणार नाही, खाली जमिनीवरती चटईवरती बसेल. तसा दुसरा मुलगा पुढे आला आणि म्हणाला, अरे सर, चटई तर जमिनीवरतीच असते ना, तर चटईचा विटा आम्हाला होणार, जमिनीचा विटा आम्हाला होणार आणि रोज घरी गेल्यानंतर आम्हाला अंघोळ करावी लागणार. त्या मुलाने हा सगळा प्रसंग आपल्या उघड्या डोळ्याने बघितला आणि तसा तो मुलगा ती शाळा जशी सोडून निघून गेला तसा तो कधीच परत त्या शाळेमध्ये आला नाही. ही गोष्ट ज्यावेळेस महात्मा फुलेंना समजली त्यावेळेस महात्मा फुलेंच्या तळपायच्या मस्तकात गेली. ते विचार करायला लागले, अरे आजपर्यंत त्या सूर्याची किरणे आमच्या डोक्यावरती राज्याभिषेक घालत आले, पण या सूर्याच्या किरणांना आमचा कधी विटा झाला नाही. आजपर्यंत आम्ही या मातीवरती अथकपणे चालत आलो, पण या मातीला देखील आमचा कधी विटा झाला नाही. अरे इतकंच नाही तर आम्ही थकलं भागलं एखाद्या झाडाच्या सावलीखाली बसतो, आमच्या झाडाच्या सावलीलाही कधी आमचा विटा झाला नाही. अरे इतकंच नाही तर आमच्या चांबाराने शिवलेली चप्पल की आम्ही पायात घालतो, मग आमच्या चांबाराचा विटा का? याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण म्हणजे अज्ञान आहे. म्हणजे विद्येविना मती गेली, मती बिना नीती गेली, नीती बिना गती गेली, गती बिना वित्त गेले, वित्त बिना शूद्र कचरे. आणि इतके सगळे अनर्थ फक्त आणि फक्त एका अविद्येने करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. खर तर आपल्याला वाटतं आपल्या पोटी तुकाराम जन्मा यावा, आपल्याला वाटतं आपल्या पोटी शिवाजी जन्मा यावा, आपल्याला वाटतं आपल्या पोटी महात्मा फुले जन्माला यावा. वाटते आपल्याला, नाही वाटत. मग आपल्या पोरांची नावे असते ना, शिवाजी, तुकाराम. आपल्या बारशामध्ये आपण मुलांचं नाव ठेवतो, आपल्या बारशामध्ये मुलाचं आपलं नाव ठेवतो. त्या नावावरनं आपल्याला वाटत असतं की आपल्या पोराने काय व्हावं. पोराचं नाव असतं अक्षय. पोरग 20व्यावरती स्तरावर जातं. कशाला ठेवता नाव? द्याना त्याला ताकद, भरान त्याच्या छातीत बळ, भरान त्याच्या हातात बळ, द्याना संस्कार त्याला. आम्ही संस्कार काय देतो? काय कमाव, पैसा कमाव, किती कमाव, कशाला कमाव, कसे संस्कार आमचे. असंच एक जण दुःखी होता, निराश होता, सतत निराशा. एका साधूकडे गेला, म्हणाला, मला सुखाचा मंत्र द्या. रोज कटकट, रोज अडचण, रोज काही ना काही आहेच, मला सुखाचा मंत्र द्या. तसे ते साधू म्हणाले, मी तुला सुखाचा मंत्र देतो, पण माझं एक काम करावं लागेल. माझ्या मठामध्ये उंट अशा ओळीला बांधलेले आहे, त्या उंटांना तू रात्रभर पहारा दे. ज्या वेळेस तुला हे सगळे उंट झोपलेले किंवा बसलेले दिसतील त्यावेळेस तू माझ्याकडे ये, मी तुला सुखाचा मंत्र देऊन टाकीन. त्या व्यक्तीला वाटलं इतकं सोपं काम. तो आनंदाने गेला, रात्रभर त्या उंटांना पहारा दिला. त्याला वाटलं काही जण 10ला झोपता, काही जण 11ला झोपता, काही 12ला झोपता, 1ला जवळपास सर्व गाठ झालेले असतात, तास 2 तास थांबावं लागेल. पण 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, उंट जागेच. त्याला काही कळेनाच झालं. नंतर त्याच्या एक लक्षात आलं की एक उंट बसला की दुसरा उठून उभा राहतो, दुसरा बसला की तिसरा उठून उभा राहतो, तिसरा बसला की 14 पुन्हा उठून उभा राहतो. काय करावं? सकाळी तो साधू त्याच्याकडे आला आणि म्हणाला की तू आला नाही माझ्याकडे सुखाचा मंत्र मागायला. पण बाबा तुम्ही म्हणाले होते ना की ज्या वेळेस तुला सगळे उंट बसलेले किंवा झोपलेले दिसतील त्यावेळेस तू माझ्याकडे ये, मी तुला सुखाचा मंत्र देऊन टाकेन. पण बाबा हे उंट रात्रभर एक उठला की दुसरा बसतो, दुसरा बसला की तिसरा उठतो, असं अख्खी रात्र याद गेली, काय करावं? तसे ते साधू म्हणाले, आपल्या जीवनाचंही तसंच आहे. एक संकट गेलं की दुसरं येतं, दुसरं गेलं की तिसरं येतं, तिसरं गेलं की चौथं येतं. ते पेलायला शिक. खर तर
ज्या काळामध्ये ज्या काळामध्ये महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं, ज्या काळामध्ये महिलांना अबला केल्या जात होतं, त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी आपल्या महिलांना जबला केलं आणि इथल्या कर्मठ लोकांचा तबला वाजवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिव.